हे सगळे उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. खान, चौधरी, शुक्ला, प्रजापती अशी त्यांची नावं आहेत. उत्तर प्रदेशला एक जौनपूरला राहतो, एक बनारसला राहतो. सध्या हे यांचा मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास कुठेही कायमस्वरूपाचा ठाव ठिकाणा नाही. सगळ्यांचे परिवार उत्तर प्रदेशला आहेत. आणि आपल्याकडे 420 IPC 420च्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या आपल्याकडे 4 आरोपी आहेत. ओके, आणखी किती आरोपी आहे सर? यांचा रॅकेट किती जणांचा आहे? अजून त्यातले एजंट जे आहेत, ज्या एजंटला पैसे गेलेले आहेत, त्या एजंटची आम्ही माहिती घेतोय. आणि हे त्यातला एक जो एजंट आहे तो इंदोरला राहतो, एक एजंट आहे तो मीरा रोडला राहतो. त्यांना आपण बोलवलेलं आहे. त्यांचा नेमका ह्या गुन्ह्यामागे किंवा या रॅकेट मागे काही रोल आहे की नाही हे आपण पडताळणार आहोत. आणि जर त्यांचा खरोखर रोल आपल्याला आढळला तर त्यांना सुद्धा आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी करणार आहोत. सर, लोकांना आणि अशा व्यापाऱ्यांना काय आपण आव्हान करणार आहेत? यामध्ये आव्हान करणं हे ठीक आहे, पण ही परिस्थिती सगळी अवघड आहे. कारण व्यापारी शेवटी कुठलाही व्यवसाय हा विश्वासावर चालत असतो. कुठलाही व्यापारी हा GST नंबर वगैरे बघतो आणि कंपनी फॉर्म आहे की नाही ती बघतो. तरीसुद्धा मी असं कळवू इच्छितो की प्रसारमाध्यमांनी या बातमीनुसार व्यापाऱ्यांपर्यंत अशी एक माहिती द्यावी की त्यांचा हा व्यवहार करताना थोडी सजगता बाळगावी. समोरची जी कंपनी आहे त्याची ऑथेंटिसिटी चेक करावी. आणि जे एजंट आहेत ते एजंट कोणाच्या तरी एखाद्या ऑथेंटिक व्यक्तीच्या किंवा ऑथेंटिक कंपनीच्या माध्यमातून येतील याची त्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. असे जे बाजारामध्ये जे एजंट असतात त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं मी व्यापाऱ्यांना याद्वारे आवाहन करतो. भंगाराचा माल खरेदी विक्री करण्यासंदर्भातलं हे रॅकेट आहे. काही इसम अशा प्रकारचे रॅकेट चालवत असल्याचं आपण आता ओपन केलेलं आहे. यामध्ये प्रकार असा आहे की भंगाराचे काही व्यापारी आहेत ते हा भंगार माल असतो, ॲल्युमिनियम असतं, तांबं असतं किंवा इतर काही मेटल असतं. हे मेटल मोठ्या मोठ्या कंपन्यांना पुरवतात आणि हे मेटल मिळवण्यासाठी ते सब एजंटला शोधत असतात. आणि हे सब एजंट इतर एजंटकरवी तो माल व्यापाऱ्यांना देत असतात. आपल्याकडे जो गुन्हा दाखल झाला त्या ठिकाणी भावनगरचा एक व्यापारी होता. या व्यापाऱ्याला ॲल्युमिनियमचा माल दाखवला गेला, माल लोड केला गेला आणि त्याच्याकडून या मालाच्या बदल्यात 27 लाख रुपये कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले. ज्या एजंटनी कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले त्या एजंटने माल भरलेला आहे, 5 मिनिटात पैसे येतील आणि मग तुमचा माल घेऊन जा असा बहाणा केला. आणि ते एजंट जे होते ते पळून गेले आणि त्यानंतर त्यांनी मोबाईल वगैरे त्यांचे स्विच ऑफ केले. आपल्याला CCTV फुटेज मिळाले होते त्या संदर्भातले, कारण ज्या गोडाऊनमधून ते माल घेत होते त्या ठिकाणी कॅमेरे होते, त्या ठिकाणी त्यांचे व्हिज्युअल्स मिळाले, फुटेज मिळाले आणि काही आम्हाला टेक्निकल एव्हिडन्सेस मिळाले. या टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारे आपण काही आरोपी जे होते ते कल्याणला पकडले शेळफाट्याजवळ. आणि एक त्यातला जो मुख्य आरोपी होता तो मुख्य आरोपी उत्तर प्रदेशला पळून जात होता. तर त्याला आपण GRPच्या मदतीने चालत्या ट्रेनमधून नाशिकला त्याला पकडलं आणि त्याला ताब्यात घेतलं. आरोपींची कस्टडी आजपर्यंत आहे. एक आरोपीला आपण कालच पकडलं, त्यामुळे यांची कस्टडी आपण वाढवून घेत आहोत. 27 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं, त्यापैकी आतापर्यंत 14 लाख रुपये आपण रिकव्हर केलेले आहेत. उरलेले पैसे आपण रिकव्हर करणार आहोत. यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला आत्ता असं समजलेलं आहे की ह्या आरोपींनी बरेच गुन्हे केलेले आहेत. धुळे, औरंगाबाद, खालापूर, तळोजा या ठिकाणी अशा प्रकारचे ते गुन्हे करतात. गेले 5-6 वर्षापासून अशा प्रकारची मोडस वापरतात आणि गुन्हे करतात. बऱ्याच ठिकाणी हे आरोपी अटक पण झालेले आहेत. त्यांना ते जामिनावर बाहेर आहेत. जामिनावर बाहेर येऊन सुद्धा पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे हे लोक करतायत. अजून इतर कुठे गुन्हे केलेले आहेत का या संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत. आणि ज्या ठिकाणी गुन्हे दाखल नसतील अशा ठिकाणी सुद्धा आम्ही माहिती देऊन गुन्हे दाखल करायला लावू आणि संबंधित पोलिसांना आम्ही हे आरोपी ताब्यात घ्यायला सांगू आणि त्याच्यावर पुढील न्यायिक प्रक्रिया पूर्ण करायला लावू. हे सगळे उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. खान, चौधरी, शुक्ला, प्रजापती अशी त्यांची नावं आहेत. उत्तर प्रदेशला एक जौनपूरला राहतो, एक बनारसला राहतो. सध्या हे यांचा मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास कुठेही कायमस्वरूपाचा ठाव ठिकाणा नाही. सगळ्यांचे परिवार उत्तर प्रदेशला आहेत. आणि या ठिकाणी म्हणजे काही एक त्यातला आरोपी सध्या वापीला राहतो, एक आरोपी दमणला राहतो. एका आरोपीने काही दिवसापूर्वी मुंबऱ्याला घर घेतलं होतं, पण तिथूनही तो शिफ्ट झाला आणि आता कुठे नवी मुंबईला कुठेतरी चाळीमध्ये राहायला गेलेला आहे. सर, हे जे पैशाचं जे ट्रान्झॅक्शन करायचे हे कशा पद्धतीनं करायचे? पैशाचं ट्रान्झॅक्शन हे एक GST असलेली कंपनी फॉर्म करायची. उदाहरणार्थ आपल्या गुन्ह्यामध्ये एका आरोपीने सागर मेटल नावाची कंपनी फॉर्म केली होती.
या सागर मेटल कंपनीचा GST नंबर होता. सर्वसाधारण व्यापारी काय करतात की कंपनी फॉर्म आहे आणि GST नंबर याचा अर्थ ती जेन्युइन आहे असं ते गृहीत धरतात आणि त्यानुसार विथ GST ते त्या अकाउंटवर पैसे घेतात. पैसे अकाउंटवर आल्यानंतर 5-10 मिनिटाचा बहाणा करून हे आरोपी पळून जातात आणि जाता जाता काही अंतरावरच त्या अकाउंटमधले पैसे इतर अकाउंटमध्ये विड्रॉ करतात. आपल्या ह्या गुन्ह्यामध्ये जे 27 लाख रुपये ट्रान्सफर केले गेले होते ते 27 लाख रुपये त्यांनी इतर 5-6 बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. पण सुदैवाने बँकेला या ट्रान्झॅक्शनबद्दल शंका आल्यामुळे कोटक बँकेने हे पैसे यातले 8.5 लाख रुपये रोखून ठेवले. परंतु तोपर्यंत त्यांनी इतर जी अमाऊंट होती उर्वरित ती त्यांनी इतर बऱ्याच अकाउंटला ट्रान्सफर केली होती. सर आता दुसरं यामध्ये असं झालं की ह्या लोकांनी 3-3, 4-4 लाख रुपये त्यांच्या कामानुसार वाटून घेतले आणि वाटलेले पैसे अजून इतर लोकांना त्यांनी दिलेले आहेत. तर इतर लोकांना जे पैसे दिले आहेत ते नेमके कशासाठी दिले आहेत, त्या लोकांचा या गुन्ह्यामध्ये रोल आहे की नाही हे आपण सगळं आता तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत. सर यामध्ये ही फक्त आरोपीच आहेत का यांच्या पाठीमागं आणखी मोठी कुठल्या कंपन्यांची काही लिंक असू शकते असं काय आहे का? हे कंपन्यांचे लिंक असू शकत नाहीये. हे भंगाराचे व्यवसाय करणार आहेत आणि त्यातून त्यांना अशी गुन्हेगारी पद्धतीने पैसे लुटण्याची त्यांना सवय लागलेली आहे. मोठ्या कंपन्या यांच्या मागे कोणी नाहीये. जेवढे गुन्हे दाखल आहेत धुळ्याला, औरंगाबादला, खालापूरला, खोपोलीला त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली तर सर्वसाधारण हेच आरोपी आहेत. यांचे साथीदार मात्र 1-2 बदलत आहेत. यामध्ये आपण अजून इतर कुठल्या कायद्यान्वये MPID वगैरे इतर लागतो का या संदर्भात आपण पोलीस प्रॉसिक्युटरकडून विचारणा करून त्या सक्त कायदे आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट लावणार आहोत. ब्युरो रिपोर्ट APS मराठी न्यूज नेटवर्क वसई. ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा. सोबतच इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका.